2 दिवसांपूर्वी डीजीसीएनी 23 पानाचा जो प्राथमिक अहवाल राज्याच्या समोर सादर केला त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रुट्या आहेत। अनेक लोकांनी गोजूबावी या ठिकाणी जाऊन कोण्या झाडाला ते फ्लाईट आदळलं याची चौकशी केली असता तिथं तशा पद्धतीची झाडं नसल्याचं पण पुढे येत आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून हा मुद्दा बोलून ठेवतोय, मांडून ठेवतोय आणि धरलाय की अजितदादांच्या विमानाचा अपघात की घातपात या संदर्भात महाराष्ट्राच्या मनात अनेक शंका कुशंका आहेत आणि सर्व महाराष्ट्र अजूनही 1 महिन्यानंतर या प्रश्नाची उत्तरं मागतोय। सीबीआय चौकशीचं आतापर्यंत काय झालं, किती लोकांचे बयान नोंदवले गेले, साहिल, मदन आणि यश या संदर्भात सातत्यानं आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो आहोत त्या संदर्भातही अद्यापही उत्तर मिळत नाहीये। देवगिरी आणि कलिना गेट नंबर 8 इथलं सीसीटीव्ही फुटेज दादा ज्या व्हीएसआर व्हेंचरमध्ये बसले होते त्याचं अद्यापही आलेलं नाही। व्हीएसआर व्हेंचर विमान या संदर्भामधल्या त्या विमानाचा मालक रोहित सिंग हा एका विमानात कशा झोपा काढत होता हा व्हिडिओ स्वतः जयदादा पवार यांनी 2 दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हायरल केला। त्यानंतर सुद्धा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि जर व्हीएसआर व्हेंचर कंपनीचा मालक पायलटच्या बाजूच्या सीटवर अशा पद्धतीनं झोपत असेल तर तो लोकांच्या संदर्भात किती निष्काळजी होता आणि व्हीएसआर व्हेंचर हे किती निष्काळजी व्हीव्हीआयपींसाठी होतं हे यावरून सिद्ध होतं। अद्यापही ब्लॅक बॉक्स हा भारतातच आहे, विदेशात पाठवला गेलाय की बारामती पोलीस स्टेशनला आहे हेही कोणी सांगायला तयार नाही। उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे म्हणून मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्याचंही कुठं उत्तर अद्याप मिळालेलं नाही। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलं। त्यांनी पण या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिलं, पण अद्यापही 1 महिना झाले समाधानकारक अहवाल जनतेसमोर आला नाही। त्यामुळं जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अजितदादांच्या बाबतीत म्हणजे डीजीसीएनी जो पहिला अहवाल दिला की पहिला एकदम सुरुवातीला की दादांसोबत विमानाच्या प्रवासात 6 लोक बसली होती, नंतर विमान कोसळल्यावर 5 मृतदेह आढळतात, इथून या शंकेला जागा मिळते। आम्ही मध्यंतरी एफआयआर नोंदवण्याकरता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथं सुद्धा पोलिसांनी जो उन्मत्तपणा केला त्याबद्दल मी स्वतः वरच्या सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली होती, पण अद्यापही त्यावर माननीय संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सुद्धा कुठलीही कारवाई मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या उन्मत्त अधिकाऱ्यांवर झालेली नाही। अद्यापही दादांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा सुद्धा जाहीर झालेला नाही आणि सुरक्षा व्यवस्थेतील ज्या त्रुट्या होत्या त्या संदर्भात सुद्धा अद्याप महाराष्ट्रासमोर काही आलं नाही। इतकंच काय तर डीजीसीएनी व्हीएसआर व्हेंचर कंपनीला कशा प्रकारचं वाचवलं, सुमित कपूर हा देशात आहे की बाहेर आहे हेही अद्याप गुलदस्त्यात आहे। आणखी त्यापेक्षाही पुढचं जो पायलट नेमला गेला होता साहिल मदन, हा पायलट कुठं अडकला होता आणि तो आज जिवंत आहे की मृत पावला। व्हीएसआर व्हेंचरच्या 50 कोटी रुपयाच्या पायलटच्या विमानासंदर्भात सुद्धा मी सातत्यानं मुद्दे उपस्थित केले, पण त्यावर सुद्धा अजूनही व्हीएसआर कडून कुठलंही स्पष्टीकरण आलं नाही। व्हीएसआरच्या या अपघाताला डीजीसीए कारणीभूत आहे। डीजीसीएच्या अहवालामध्ये बारामती जिल्हा अशी जर अहवालाची सगळी त्यांनी अहवाल दिला असेल बारामती जिल्हा नावानी, तर डीजीसीएचा तो अहवाल किती खोटारडा आणि दिशाभूल करणारा आहे हे महाराष्ट्राच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे। त्यामुळे हा लढा जो आहे आमचा, हा लढा अजूनही संपलेला नाही। जर कुणाला वाटत असेल की या प्रकरणावर न बोलावं कोणी आणि कुणाला वाटत असेल की या प्रकरणावर बोलल्यापेक्षा तुम्ही वरच्या सभागृहात जा, पोलिसांकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे जा, आम्ही सर्व पर्याय शोधून पाहतोय। वरच्या सभागृहामध्ये स्वतः विरोधी पक्षाने 93ची चर्चा लावण्यासंदर्भात सभापतींना निवेदन दिलं होतं। आम्हाला अपेक्षा होती की आज अल्पकालीन चर्चा वरच्या सभागृहामध्ये दादांच्या अपघातासंदर्भात होईल, पण तो सुद्धा विषय आजच्या कार्यक्रमात कुठं दिसला नाही। आता मी विधान परिषदेच्या सचिवांना भेटलो, त्यांनी सांगितलं उद्याच्या कामकाजामध्ये या गंभीर विषयावर वरच्या सदनामध्ये चर्चा होणार आहे।
त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की गेल्या 1.25 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र आजही अजितदादांच्या मृत्यूचं काहूर मनात ठेवून रडतोय. काल अनेक लोकांनी होळी सुद्धा साजरी केली नाही. अनेक लोकांना अजितदादाच्या जाण्यानंतर आपण कुठला सणवार साजरा करावा असं अजिबात वाटलं नाही. अशा परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्र हा प्रश्न विचारतोय. त्यामुळे अजितदादाचं महत्व अधोरेखित होतंय. आमचा लढा जो आहे तो संविधानिक पद्धतीनं चालू राहणार आणि इथूनही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रभर अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे या पद्धतीनं पुढची दिशा ठरवल्या जाणार. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये 2 मुद्दे प्रामुख्यानं महत्वाचे वाटतात. एक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या विमान प्रवासासंदर्भामधला आणि दुसरा आपण ऑडिओ क्लिप, कारण मी मगा त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना प्रश्नोत्तराच्या तासामध्ये वरच्या सभागृहात असल्यामुळे तो ऑडिओ ऐकला नाही. त्यामुळे त्यांनी जे काही प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे ते सुद्धा विचार करण्यासारखं आहे. म्हणून त्यावर अधिक न बोलता आणि कुठल्याही पद्धतीनं आमचा जो व्ह्यू आहे, आमचं जे लक्ष्य आहे, आमचा जो एम आहे, याच्यावर कोणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेल, कोणी टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करेल, कोणी आम्हाला आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करेल, पण आम्ही अजितदादांचा एकच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आम्ही मात्र महाराष्ट्रभर लावून धरणार आहोत. जर सीआयडी चौकशी, एसआयटीच्या चौकशा, उच्चस्तरीय चौकशा, बाह्य यंत्रणेच्या चौकशा, इतक्या चौकशा लागत असतील आणि लागत नसतील आणि ज्या काही चौकशा लागलेल्या आहेत त्यातून अद्यापही जर सीआयडीने साधा जबाब नोंदविला नसेल तर ही बाब फार गंभीर आहे. अजितदादांसारख्या एका इतक्या मोठ्या नेत्याबद्दल इतकी अनास्था चांगली नाही. महाराष्ट्र जबाब मागतोय, महाराष्ट्राला उत्तर द्यावंच लागेल. अजितदादा आहेत असताना अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले होते, पण तेव्हा अजितदादांनी एक्सेप्ट होते केले. परंतु आता मात्र कारण न दाखवता सर्व राजीनामे एक्सेप्ट केलेले आहेत. त्यामुळे जे सेलचे प्रदेशाध्यक्ष ते नाराज दिसत आहेत आताच्या दिवसात. मला ही बातमी पण मीडियाच्या द्वारे कळली की काही पक्षाचे जे सेल आहे त्याच्यामध्ये कामगार सेल आहे, वाहतूक संघटना आहे, वस्त्रोद्योग सेल आहे, अशा सेलच्या प्रमुखांनी काही नाराजी होती म्हणून राजीनामे देण्याच्या पूर्वी 26 जानेवारी रोजी पुण्याचे पालकमंत्री दादा असल्यामुळे तिथं त्यांची भेट घेतली ध्वजारोहणानंतर. त्यावेळेस दादांनी त्यांना सांगितलं होतं की घाई गडबड करण्याची काही आवश्यकता नाही, सध्या राजीनामे देण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे ते राजीनामे दिले होते पण दादांनी ते स्वीकारले नव्हते इथपर्यंत मला माहित आहे. पुढं ते स्वीकारले की नाही स्वीकारले हा स्वीकारलेले आहे, त्यामुळे नाराजगी व्यक्त करतात सर्व सेलवर. मग त्याबद्दल नाही, असं जर असेल तर ही बाब निश्चितच पक्षाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चिंताजनक ठरू शकते. म्हणून आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी याबाबत योग्य तो निर्णय घेतील, योग्य तो विचार करतील आणि कोणावरही अन्याय होणार नाही, कोणालाही विचारात घेतलं नाही असं होणार नाही. त्यामुळे ज्यांची काही नाराजी असेल ते नक्की दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींचा असेलच. मला असं वाटतं की केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. काय आहे की इतक्या दिवसांपासून जर अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर सुद्धा केंद्रीय विमान मंत्री राममोहन नायडू हे साधं उत्तर देत नसतील, मेल आमचे जात आहेत, पत्र जात आहेत आणि त्याची जबाबदारी जर ते स्वीकारत नसतील तर मला असं वाटते हे फार निंदनीय आहे, हे चिंताजनक आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आणि जर त्यात त्यांचा दोष नसेल, म्हणजे जर ते राजीनामा देत नाही तर आम्हाला शंका येते का डीजीसीएला मग तुमची पाठराखण आहे का? डीजीसीएनी व्हीएसआर व्हेंचरला बॅकअप दिलं त्याच्यामुळे त्यांची मस्ती वाढली. त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी सुद्धा वारंवार आम्ही मागणी लावून धरतोय. आता बघा काल परवा काटोलला एक स्फोट झाला आणि अनेक कामगारांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अनेक लोकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले सरकारने. इथं अजितदादांच्या विमानात अजितदादांसोबत आणखी 4 लोकांचा जो विमान अपघात झाला तर मग डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे सदोष मनुष्यवधाचे दाखल व्हायला पाहिजे होते की नाही, ते अद्यापही झाले नाहीत. त्यामुळे केंद्रीय उड्डाण मंत्री सुद्धा याला
तितकंच गांभीर्यानं घेत नसतील तर त्यांनी नैतिकतेच्या भरवशावर, आधारावर किंवा मुद्द्यावर तो राजीनामा द्यायला हरकत नाही. तर महाविकास आघाडीकडनं राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित होते. आदरणीय साहेबांचं पक्ष आणि महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय आहे आणि साहेबांचं नाव जर एकमतानं मंजूर झालं असेल तर साहेबांना पुढच्या वाटचाली करता आम्ही शुभेच्छा देऊ. नाही, ह्या सगळ्या गोष्टीला अनेक बारकावे आहेत. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की 27 जानेवारीचा सकाळचा जर साहिल, मदन, यश आणि त्याच्याशी कोण बोलत होतं हा चार्ट जरी बाहेर आला चार्ट, तरी मला असं वाटते की खूप मोठं घबाड याच्या मागचं बाहेर येणार. सगळ्यांचं तपासायला पाहिजे. रोहित सिंगचं तपासायला पाहिजे, साहिल मदनचं तपासायला पाहिजे, सुमित कपूरचं तपासायला पाहिजे. आणि त्याला दिल्लीतून कोण कोण मदत करत होतं, हरियाणातून कोण कोण मदत करत होतं, गुरुग्राम मधून कोण कोण मदत करत होतं, हेही डिटेल तपासले पाहिजे. अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या मी आज बोलणार नाही. मी लवकरच त्या संदर्भात बोलणार आहे. व्हीएसआर व्हेंचर कंपनी तेवढी मस्ती आहेच ना, त्यांच्याकडे आर्थिक मस्ती आहे. त्या मस्तीच्या भरोशावर ते बोलतायत. त्या व्हीएसआरला हे माहित नाही की हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र या महाराष्ट्राने त्यांचा आधार, दादा नावाचा आधार गमावलाय. ज्या दिवशी व्हीएसआर कंपनीची ही मस्ती उतरवायचं काम पडेल त्या दिवशी व्हीएसआरचा मालक जिथं कुठं लपलेला असेल त्याला कॉलर पकडून आणून गलीत ठोकण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून त्यांनी मस्तीची भाषा करू नये व्हीएसआर व्हेंचरवाल्यांनी. त्यांच्या उन्मत्तपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे अजितदादांसारखा नेता या महाराष्ट्राला आमच्यासारख्याला गमवावा लागलेला आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. डीजीसीए ना, व्हीएसआरचा पाठीराखा डीजीसीए आणि डीजीसीएचे पाठराखे अनेक लोक. हे तर स्पष्ट आहे ना. त्यांची एवढी मस्ती वाढली कशी मला सांगा. इतका मोठा विमान अपघात झाल्यानंतर साधी चौकशी पण झाली नाही त्यांची, साधा एफआयआर झाला नाही त्यांचा. पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही व्हीएसआर संदर्भामध्ये. त्याच्यामुळे काहीतरी त्यांच्या मागे बॅकअप आहे म्हणूनच ते मस्ती करतायत ना. नाही, आता कारवाईचा भाग आहे, चौकशा चालू आहे. चौकशी अंती काही लोक म्हणतात चौकशी अंती. आता चौकशी अंतीचा टाइम बॉन्ड पिरियड असेल ना, की किती वर्षात किती महिन्यात. मी तर सांगतोय ना, ब्लॅक बॉक्स वगैरे नंतरचा विषय आहे. हो, पहिला सीसीटीव्ही फुटेज तर द्या. सीआयडी चौकशीमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तरी यायला पाहिजे होतं, ते पण नाही आलं. हे गंभीर आहे जे आहे ते सगळं. दिले उत्तर दिले, साहेबांना शुभेच्छा पण दिल्या आणि तो प्रश्न पण झाला. आदरणीय साहेबांना महाविकास आघाडीकडून जी राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याकरता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र आमच्या पक्षाकडून उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि पारदादा पवार यांचं नाव राज्यसभेकरता फायनल झालेलं आहे. त्याचाही आम्हाला आनंद आहेच. आणि राहिला विदर्भाच्या प्रश्नासंदर्भात, कोणाला मी झाल्याबरोबर जयंत पाटील सकाळी असं म्हणाले की आता विलीनीकरणाचा कोणताही मुद्दा नाही. ज्यांच्याशी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या ते आधी बरोबर आहे. त्याच्यामुळे विलीनीकरण होणार नाही. आम्ही महाविकास आघाडी सोबतच राहणार आहोत. त्यांचं अगदी बरोबर आहे. कारण विलिनीकरणाची चर्चा आमच्याकडून फक्त अजितदादा करत होते आणि अजितदादाची चर्चा करत असताना अजितदादांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली. कारण त्या बैठकीमध्ये तुम्हाला पवार साहेबांच्या सोबतचे सर्व मोठे पदाधिकारी दिसत होते. आमच्याकडून फक्त दादा होते आणि आता दादाच नसतील तर विलिनीकरणाच्या चर्चा आता मावळल्या आहेत. ही गोष्ट तितकीच खरी आहे.